हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोराळा येथे श्री संकटमोचन हनुमान मंदिर आणि तुकामाई हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मौजे बोराळा येथे आयोजित करण्यात आलेले हे मोफत आरोग्य शिबिर डॉक्टर दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। या शिबिरामध्ये विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या, तसेच गरजू नागरिकांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले। शिबिरामध्ये सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते आणि तुकामाई हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ सेवेसाठी हजर होता। हजारो गरजू नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराचे नियोजन जिजाऊ मेडिकल अँड जनरल स्टोर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक कौठा फाटा यांनी केले होते। तसेच या शिबिरासाठी दर्शन खराटे, डॉक्टर चक्रधर जाधव आणि बापू पाटील बोराळकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले। बोराळा येथील समस्त नागरिकांनी या शिबिराला सहकार्य केल्यामुळे हा उपक्रम यशस्वी पार पडला। या मोफत शिबिरामध्ये आपल्या या मारुती संस्थान आणि तुकामाई हॉस्पिटल नांदेडची सर्व टीम आलेली आहे। तिथं अस्थिरोग तज्ञाची टीम आहे, त्यानंतर एक गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोग तज्ञाची टीम आहे, मेंदुरोग तज्ञ आहेत आणि एमडी मेडिसिन फिजिशियन डॉक्टर आहेत। त्याच्यानंतर काही लोकांना रक्तगट माहित नसतो आपला, म्हणून रक्तगट तपासणी आहे आणि फिजिओथेरपी, व्यायाम वगैरे कसे करायचे। बऱ्याचदा आपल्याला मेडिसिन पेक्षा व्यायामाचं फार महत्व असते, परंतु आपण खेड्यातल्या लोकांना शेतात काम करत असल्यामुळे आपण भरपूर काम करतो, परंतु स्पेसिफिक काही व्यायाम माहित नसल्यामुळे ते व्यायामाकडे दुर्लक्ष करतात। त्याच्यामुळे सर्वांना व्यायामाचं मार्गदर्शन करणे आणि इथं जे काही शक्य आहे तेवढ्या उपचार इथंच करणे, पण जे शक्य नाही ते ज्यांना तपासण्या लागतात अशा यांना नांदेडच्या ठिकाणी बोलून त्यांच्या तपासण्या करून त्यांच्या याचा रोगाचा छडा लावणे, निदान करणे आणि त्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन करून उपचार करण्याचा उद्देश या शिबिराचा आहे। कुणातर्फे आणि काय काय निमित्त आहे? हे जे मारुती मंदिर संकटमोचन समिती आहे बोराळा प्लस तुकामाई हॉस्पिटल नांदेड या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। नांदेड येथील सुप्रसिद्ध दवाखाना तुकामाई हॉस्पिटल यांच्यातर्फे आज बोराळा या ठिकाणी या छोट्याच्या मोठे एवढा हॉस्पिटल सुविधा देण्यासाठी सर्व डॉक्टर या ठिकाणी तत्पर झालेले आहेत। महत्त्वाचं सांगायचं झालं तर आज खूप मोठी डिग्री असलेले डॉक्टर आज या खेड्यागावात तळागाळापर्यंत गेलेले आहेत। त्यामुळे या ज्या ठिकाणी रुग्ण आलेले आहेत, जसे की ज्या रुग्णाला त्रास आहे ते नांदेडला येऊ शकत नाही किंवा काही गरीब आहेत, त्याच्यासाठी आरोग्य शिबिर हे आयोजित केलेले आहेत डॉक्टर साहेबांना आणि सर्व गावकऱ्यांनी। त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, कारण या ठिकाणी एवढा माप घेऊन आलेले आहेत फक्त तुमच्या आशीर्वादासाठी आणि तुमच्या सेवेसाठी। या जनतेला मी आज सांगू शकतो गावातील, कारण हे जे आयोजन केलेलं आहे खूप मोठा यांना आहे आणि हे त्यांचं श्रेय जे आयोजक आहेत आणि यांना आम्ही देत आहोत। मेडिकल, रक्त तपासणी आणि बाकीचे आम्ही सेवा पुरवणी देत आहोत, त्यास धन्यवाद। तुकामाई हॉस्पिटल नांदेडतर्फे हे संकटमोचन हनुमान मंदिर बोराळा यांच्यातर्फे संचालक श्री दत्तात्रय काळे यांचं तुकामाई हॉस्पिटल साठे चौक नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोफत मेडिकल सहित आरोग्य शिबिर गोरगरीबाला आणि या तुकामाई हॉस्पिटलला गव्हर्नमेंटची स्कीम आहे। कोणाचं मोठं छोटं ऑपरेशन असलं तर त्या स्कीममध्ये फ्री होऊ शकते। त्या अनुषंगानं आपल्या परिसरातील गोरगरीब जनतेची ही सेवा म्हणून संत तुकामाईचे संचालक श्री दत्तात्रय काळे साहेब डॉक्टर दत्तात्रय काळे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने हे त्यांच्या खर्चाने स्वतःच्या हे शिबिर आयोजित केलेले आहे मेडिकल सहित। नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? नागरिकांना हेच आवाहन करायचं, बाबा इथं राजीव गांधीची स्कीम ही असल्यामुळं आपण आरोग्याच्या दृष्टीनं तपासणी करून घ्यावं आणि मेडिकलची सुद्धा तशीच रक्त तपासणी सोय, रक्तात काही आजार असले पुन्हा कोण्या स्त्रीरोग आजार आहेत हे एकाच छताखाली या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत। म्हणजे दंतरोग असो, तुमचं जनरल असो, पुन्हा किडनीचे आजार असो, हाडाचे सांधे ट्रान्सप्लांट होतात। म्हणजे या हॉस्पिटलमध्ये एकूण 40 बेड ICUचा आहे
आणि एक असं नांदेडला सगळ्या सुसज्ज साठी चौकात हे पहिलं हॉस्पिटल आहे माझ्या मते. संकटमोचन हनुमान मंदिर व तुकामाई हॉस्पिटल नांदेड यांच्या वतीने आज आमच्या बोराळा गावात भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. तर आमच्या गावाचं एवढं भाग्य लाभलं की नांदेडला जर जाऊन साहेबाच्या तपासणी करायचं फीस म्हणलं तर 1000 रुपये 2-2000 रुपये लागतील. आता आमच्या गावातील रुग्णांना गावकऱ्यांना ही मोफतमध्ये सुविधा मिळाली आहे. सुविधा तर मिळालीच, तर मेडिकलसुद्धा साहेबांना मोफतमध्ये दिलेलं आहे. या सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं व या भक्तवासियाकडून साहेबांचं व साहेबाच्या सर्व सहकार्याचं मनापासून आभार मानतो आणि साहेबाला आमच्या संकटमोचन हनुमान मंदिराचे मारुतीरायाचे आशीर्वाद असेच पाठीशी राहतील. आज आमच्या गावामध्ये बोराळा नगरीमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर चालू आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणखी शिबिर चालू आहे, बरेचसे रुग्ण येत आहेत. या छोट्याशा गावामध्ये आमच्या तुकामाई हॉस्पिटलचे सर्व टीम इथे दाखल झाली. आमच्या गावातील रुग्णांना, इथे येणाऱ्या भाविक रुग्णांना, जे काय आहेत लोक इथे आलेले, सर्वांची सेवा त्यांनी चांगल्या प्रकारे करत आहेत. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि अजून हे शिबिर पुढं चालू आहे. जे कोणी लोक येत असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. धन्यवाद. बोराळा गावामध्ये आलो असता आम्ही इथे मोफत भव्य तपासणी शिबिरासाठी आलो होतो. आम्ही गावकरी मंडळाने एवढेच सांगेल, आम्ही तर सेवा करत आहोत, पण आमचे संचालक डॉक्टर काळे सरांचा एक संकल्प आहे, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा. हा संकल्प आम्ही ध्यानात घेऊ आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शिबिरात करत आहोत. पण आम्हाला एक चांगली बाब वाटली. शनिवार निमित्त या मारुती मंदिराचं एक असं वैशिष्ट्य आहे, नवसाला पावणारा मारुती म्हणून या गावाचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे. इथे चांगला जनसमुदाय आहे गावाचा आणि आमचा एक योग आला या गावामध्ये येऊन शिबिर घेण्याचा. त्याबद्दल आम्ही गावकरी मंडळीचे आमच्या तुकामाई हॉस्पिटलकडून मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. संकटमोचन हनुमान मंदिर बोराळा तुकामाई हॉस्पिटल नांदेड यांच्या वतीनं हा एक शिबिर करण्यात आलं होतं. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. सगळे तज्ज्ञ लोक या ठिकाणी आले. आमच्या गावात बाकी म्हणा काही म्हणा सगळे लोक आम्हाला सहकार्य घेत आहेत. सुरुवात चालू आहे. बरेच लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. त्यामुळं मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या मंदिराच्या ट्रस्टच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.